नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तववादी अर्थशास्त्र याचा अभ्यास केला। आज आपण आदर्शवादी अर्थशास्त्र याचा अभ्यास करणार आहोत। आदर्शवादी अर्थशास्त्र म्हणजे विद्यमान आर्थिक परिस्थिती कशी असावी, ती सुधारण्यासाठी कोणते उपाययोजना कराव्यात आणि समाज कल्याण कसे साधावे याबाबत मार्गदर्शन करणारे शास्त्र। आदर्शवादी अर्थशास्त्र केवळ तथ्यांचे वर्णन करत नाही, तर त्या वस्तुस्थितींचे मूल्यांकन करून काय चांगले, काय वाईट, काय असावे याबाबत विचार करते। त्यामुळे हे शास्त्र नैतिक मूल्य, आदर्श व सामाजिक हित यांना प्राधान्य देते। आदर्शवादी अर्थशास्त्रांचा पहिला मुद्दा आहे आर्थिक धोरणांशी संबंध। आदर्शवादी अर्थशास्त्र आर्थिक धोरणे तयार करण्यासाठी आवश्यक आधार देते। बेरोजगारी असो, महागाई, गरिबी या समस्यांवर कोणते उपाय करावेत हे यावरून ठरवले जाते। मुद्दा दुसरा, समस्यांचे निराकरण। यात आर्थिक समस्यांचे केवळ वर्णन न होता त्यांच्या निराकरणासाठी काय उपाय सुचवले जातात। उदाहरणार्थ, बेरोजगारी जास्त असल्यास सरकारने रोजगार हमी सुरू करावी असा सल्ला हे शास्त्र देते। तिसरा मुद्दा आहे स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना। विद्यमान परिस्थिती सुधारण्यासाठी कोणते धोरण, कायदे किंवा कार्यक्रम आखावेत याबाबत मार्गदर्शन आदर्शवादी अर्थशास्त्र करते। त्यामुळे हे शास्त्र व्यवहार्य आणि उपयोगी ठरते। चौथा मुद्दा आहे नैतिक मूल्यांचा विचार। आदर्शवादी अर्थशास्त्र सामाजिक व नैतिक मूल्यांचा आधार घेते। गरिबी कमी करणे, सामाजिक न्याय साधणे, स्त्री पुरुष समानता यांसारख्या उद्दिष्टांचा विचार यात केला जातो। काय असावे या प्रश्नावर भर पाचवा मुद्दा आहे आपला। वास्तववादी अर्थशास्त्र काय आहे याचा अभ्यास करते, तर आदर्शवादी अर्थशास्त्र काय असावे यावर भर देते। त्यामुळे याचे स्वरूप मार्गदर्शक आणि आदर्शवादी आहेत। सहावा मुद्दा आहे धोरणात्मक निर्णयांसाठी आवश्यक। शासन किंवा धोरण करताना, निर्णय घेताना आदर्शवादी अर्थशास्त्र मदत करते। आर्थिक धोरण समाज कल्याणाच्या दृष्टीने योग्य आहे की नाही याचे मूल्यमापन यावरून केले जाते। सातवा मुद्दा आहे भावना व मूल्यांचा प्रभाव। अर्थशास्त्राचा अभ्यास विषय मानव आहे आणि मानव हा भावना प्रधान प्राणी आहे। त्यामुळे धोरण निर्मितीत भावनांचा व मूल्यांचा सहभाग असतो। आठवा मुद्दा आहे आपला मूल्यनिष्ठ स्वरूप। आदर्शवादी अर्थशास्त्र हे मूल्यनिष्ठ स्वरूपाचे आहे। ते समाजहित, समानता व न्याय यांना प्राधान्य देऊन मार्गदर्शन करते। प्रश्नाच्या शेवटी आपण सारांश पाहत आहोत। वास्तववादी अर्थशास्त्र म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तववादी अर्थशास्त्र शिकलो आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा पुढचा आदर्शवादी अर्थशास्त्र शिकवतो। त्या दोघांचा हा सारांश आहे। वास्तववादी अर्थशास्त्र हे काय आहे याचे वस्तुनिष्ठ व तथ्याधिष्ठित विश्लेषण करते, तर आदर्शवादी अर्थशास्त्र हे काय असावे याचे मार्गदर्शन करते। पहिले शास्त्र मूल्यनिरपेक्ष असून भविष्यवेधी व वैज्ञानिक निष्कर्ष देते, तर दुसरे शास्त्र हे मूल्यनिष्ठ असून धोरण निर्मितीसाठी उपयुक्त ठरते। दोन्ही दृष्टिकोन परस्पर विरोधी नसून परस्पर पूरक आहेत। अर्थशास्त्राची संपूर्ण समज व समाज कल्याणासाठी दोन्हींचा संयुक्त अभ्यास हा काय आहे, आवश्यक आहे। धन्यवाद।